महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे। नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात शुक्रवारी 7 मार्च रोजी नृत्यरंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या नृत्यरंग कार्यक्रमाचं उद्घाटन माजी नगरसेविका श्रीमती चेतना टांग यांच्या हस्ते झालं। यावेळी मनपा समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉक्टर रंजना लाडे, श्री समीर पंडित, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी उपस्थित होते। यावेळी चेतना टांग म्हणाल्या की सर्व बचत गटातील महिलांकरिता महिला उद्योजिका मेळाव्याच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे, यामुळे महिलांना मदत होईल। मेळावा आयोजित केल्याबद्दल त्यांनी मनपाचं कौतुक केलं आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी नृत्यरंगाला रसिकांनी भरभरून दाद दिली। संचालन आणि आभार वृषाली देशपांडे यांनी केलं। महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फॅशन शो आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये 9 मार्च रोजी ऋषिकेश रांडे व त्यांच्या चमूचं लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं आहे। 10 मार्च रोजी श्री राजेश चिटणीस आणि त्यांच्या ग्रुपद्वारे हिंदी मराठी गाण्यांचा स्वरजल्लोष कार्यक्रम तसंच कॉमेडी तडका कार्यक्रम सादर केला जाईल। 11 मार्च रोजी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात येणार आहे। 11 मार्च रोजी महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप होईल। महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे।